गावी आलं की माझ्यामध्ये एक बदल नक्कीच होतो. आळस आणि थकवा अजिबात येत नाही. मुंबईला असलं की कंबर दुखत राहते, जेवण जात नाही. काही ना काहीतरी माझं चालूच असतं आणि इकडे आल्यापासून सगळं काही गायब होतं आणि चांगलं दाबून पण जेवलं जातं. तसं पण आयतं ताट भेटले की माणसाला जरा जास्त जेवण जातंय आणि हालचाल पण एवढी होते ना, की झोप पण चांगली लागते. तसं पण बघायला गेलं तर प्रेग्नन्सीमध्ये शरीराची हालचाल तर झालीच पाहिजे, कारण आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि बाळासाठी पण चांगलं आहे. त्यात हे गावचं वातावरण, शुद्ध हवा, हिरवा भाजीपाला खाण्याची तर बातच वेगळी आहे. हे सगळं मुंबईला कुठं असतं. म्हणूनच यांचं म्हणणं आहे, की मुंबईला डिलिव्हरी करण्यापेक्षा आपली गावी केलेली बरी आहे आणि गुरुची तर त्यात अजूनच मज्जा. चांगलं फिरायला भेटतंय, मातीत खेळायला भेटतंय आणि बाबांच्या तर सारखा मागेच असतो. त्यात बाबा पण अजिबात थकत नाही. संध्याकाळी कामावरून आले, की त्याला भारी घेऊन जातात. त्याला पण काय तेवढंच पाहिजे. रात्री झोपताना पण त्याच्या आधी झोपले की लगेच उठून त्यांना खेळायला लावतो. मुंबईत बिचारा एकटाच असतो. आजूबाजूला लहान पोरं नाहीये, खेळायला पण जागा नाहीये, कारण छोटी-छोटी घरं आहेत ना आणि गावी आले की त्याला फ्रीडम भेटते. त्याच्यामुळे आम्ही पण काय त्याला टोकत नाही. असे बदल तुमच्यामध्ये पण होतात का? नक्की सांगा. बाय.